गाई ते मार्ग घालतात गाई ते. सो हे गाईज वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉग. तर आज मीच चाललेलो आहो मुंबईला. सर्वात पहिले मी इथं थांबेला होता सध्या. अँड इथून नाही का आज आम्ही गाडी एखादी पाहतो ट्रॅव्हल्स वगैरे. आणि नंतर जायचंय मला कुठे नागठोडा फाट्यावरून आपले 2 मित्र येतात तिथं थांबलेले. त्यांना उचलून सरकन घ्यायचंय पुढं. आली आपल्या बंदर लोकची एंट्री इथे. पुढे आपला दुसरा एक मित्र येणार आहे, त्याला पण घ्यायचं आहे. सोना इथे आहे ना, समोर ये ना. अरे सोना भाई मिल गया हमें, हमारा दोस्त मिल गया. चला घरी. सो गाईज आता आम्ही चाललो. कुठं चाललो आपण आता आम्ही रेल्वे स्टेशनवर चाललो. आमचा मेळ होता की अर्धा घंटा लेट आहे गाडी, त्यामुळे आम्ही पैदल चाललो. हे लॉंग व्हिडिओ बनवलं बरं का युट्यूब साठी. हा डायरेक्ट भैया. तुमचं काय म्हणणं आहे? आमचं काय संबंध असणार आहे? काय म्हणणं आहे? गाईज आता आम्ही ऑटो मध्ये बसलो का नाही? हा सांग. कुठं जायचं आपल्याला? चौकीत जायचं, पोलीस चौकी. लॉंग व्हिडिओ होणार बरं का, मी पहिलं सांगायला. कॉमेडी नाही का, व्हिडिओ व्हायरल करतो आम्ही. चाल बोंगळून नाचते. चाल इकडं चला. भाऊ पण ट्युशन जातो होतं ना, सीआरपी मार खातो. युपी बिहार वाले का हिंदी बोलून असतात. मोठचा नंगारा दोरा भाई रे भाई. काहीच हे आंदोलन आपल्या छेडा लागते काहीच. बिकॉज वाशिमचे रस्ते एवढे खराब झाले तर काहीच. मला कर्ज पाहिजे, मला रस्ता कर्ज पाहिजे तर सावकाराला मागणार. लोकांना मागायला सावकाराला मागणार. अरे पैसे मेन माणूस वाशिमचा. सगळ्या धन्यवाद जिंकले. सोपं वाटायचं काहीच. मिशन जरा बदलल्यासारखं वाटायला. नवीन बांधायला चुपास नवीन बांधायला भैया यायचं पाहिला भैया मी मॅप. हा एवढा खतरनाक म्हणशील ना. मॅप पाहिला. बांधायच्या आधी 9च्या पैसे मॅप आलेला आहे. आपण काय कमी माणसं. डबलीचा वन मोर टाइम म्हण रे. शिव्या नाही तर मग झाल्या. 60 रुपये. गोहिया में किसी के सहिया मारे लू का काच. चला आओ क्या. अरे भाई ले डेंजर दिन डालना भैया बना. इधर से चलो गाइस. चलो गाइस इकडून मेन गेटहून इकडं मेन गेटहून गेलं ना. नाही रे अरे तिकडून नाही रे बारक्या. तिकडून नाही मग इकडून जायचं ना. मेन गेटून गेला ना गाईच. ते कसं आहे माहिती का, मेन गेटून थांब ना बोललो मध्ये. तर गाईच मेन गेटून गेलो ना कसं ते टीसी वगैरे पकडल. आणि आम्ही काय तिकीट काढणार ना फुकट मध्ये का मुंबईला जायचंय. आमचं बजेट आहे पूर्ण ट्रेन चल ना. 4 जणांचं पूर्ण बजेट आहे 500 रुपये. 500 रुपयात नाही का मुंबईला जाऊन वापिस यायचं आहे. मग अरे हो 300 गाईज. कारण 200 भाड्यात गेले. 200 खरंच किती गेले काय पत्राचं टीचर. 150 रुपये घेतले. अरे बा 110 रुपये गाईज. 110 रुपये. ते किती आणले? 100. ते किती आणले रे? तसं नको म्हणू. नाही मी कुठं रे? अंधेरी वेस्ट. हा अंधेरी वेस्टला घर आहे काही त्याचं. एमसी स्टँडच्या घरा शेजारीच झोपडपट्टी. 34 मध्ये आहे ना शंका आहे ना. 34 मध्ये शंका आहे भाई रे भाई. थोड दाखव एकदा. त्या गाण्यात मी सांगू
हेच लाईन म्हणता होतं सोबत. कोणता कोणती? ते आता म्हणले हे कोण राहिले कोठ्यात कोण राहिले मी गाईज मी आम्ही हेच म्हणे कोट्यात राहायचे. मी गाईज मी राहतो. तुमचे झवाडा ना ये गरीब बस कर भाई. भैया अपने आंख पर आएगा ब्रो. अपने आंख पर हा अंगावर येईल आपल्या. मारलं तर मारलं 2-3 मारल बिचारा. मार खायचा गप नाही बसायचा. जिंदगीत 2च मुकामवर गप बसायचं. बाप मारतानी आणि दुसरी माय मारता. सो गाईज फायनली गाडी आलेली आहे. मतलब लॉंग टाइम वेट नंतर जरा कॅमेरा पूर्ण जरा हे शमण्या जास्त तोंड बंद नको. गरीब ये गरीब इसकी मार. तिकीटवर 4 जण जाता याचाच घमंड. मा भावान काढलं तिकीट. वाशिमकर म्हणतात माय. आली गाडी सर पॅसेंजर नसता जनरल डबा असते. गरीब गरीब साले. मुंबईत खरंच हरपतात यायला काय माहित ना मुंबईतलं. नमस्कार वहिनी. अरे ये तो पोल खोल रहा है भाई. ये तो पोल खोल रहा है. अरे वा चला भागा. तुमच्या आईचा अंडा तुमच्या मांग. गाइस मागच्या साईडला जनरल डबा नाहीच आहे. ये हमारे साथ प्रैंक हो गया गाइस. हमारे साथ प्रैंक हो गया गाइस. चल पुढे. हो आरामशीर येतो भाऊ. हो भाऊ ले जा गाय हो भेजो. पोहोचला की फोन लाव. हो येतो मग येतो हो येतो चालते. धन्यवाद. गाईज डब्यामध्ये जर बसलो जागाच नाही भेटली. खबर सर प्रँक हो गया गाईज. आपले पोरं एवढे चांगले आहेत की आपण एवढे पोरं चांगले आणले की जागा भेटायला बी मुश्किल आहे. जागा भेटला मागच्या वेळेस चांगले पोरं आणले होते तर चांगली जागा भेटली होती. यावेळेस आता आम्ही नवीन पोरं जागा भेटली. आपण मागे थांबलो होतो तिथं जागा होती बरं का. पण चला ते जनरल डबा होता. सगळे रिझर्वेशन जनरल आहे का वावरा ना. 2 hours later. तर गाईज किती घंट्याचा प्रवास केला. पण 1.5 घंट्याच्या प्रवासानंतर आता आला अकोला. उतरायचं आता. लेट्स गो गाईज. उतरलो गाईज फायनली. अरे गळा भेट. कुठे जायचं सांगा. आपल्याला आता आपण एकदा पेट पूजा करू मग आपलं नियोजन करू. पण पेटपूजा करायसाठी बाहेर नाही जायचं म्हणलं. आपल्याला कुठं जायचं ते समुद्र पूजा. सोने असं काम करायला. सोने असं काम करायला. अरे बंद कर याले. वड त्याले वड. बस झालं बंद. इसकी बहन का ऐसा ही रहे साले. गाईचे मार्गाव घालतात. आम्ही मार्गाव घालतात काय रे. माइंड युअर लाईक. काहीच बाहेर जायचं काहीच. चला बाहेर चला काही बाहेर कसं चालू काय माहिती. कासाठी भाऊ हे काय असं नाही असं. हे काय असं लोक ओळखीनातले का तुले. अर कसं सोन्या कसं. पण आपण बाहेर कासाठी चाललो. मला हे सांगा यार पहिले. आपण बाहेर कासाठी चाललो. अरे पण आपल्या स्टेशनवर जेवायचं ना भैया. हॉटेलमध्ये जर गेलं आपण घरून पैसे आणले घरून खायला आणलेलं आहे. हॉटेलमध्ये गेलं तर फुकट काय खर्च. वाईन बार
चिकन पार्क पे जाने मांगता बोलता ब्रो. या धन्य ब्रो केले लावणार रे. इधर इधर आहे ना भावा इकडे. समजायला का तुले खेळायला दिसून आले कस्टमर आणि आपण एका महिन्याच्या नंतर आलो तर तू काय सांगा लागला तू. बरं मागच्या वेळेस काय झालं सांग. त्या ठाण्यावर काय झालं. इकडे कोण हिंडायला जाय मला घरी लवकर. कुठून खायला झालं ते गाडी आहे. मी साठले चाललो जरा ऍक्टिव्ह बोलणं. अरे पण केळं घ्यायचे माणूस कुठे. एक दिवस आमचा भारत माझा देश आहे. मी बी सोबत घरी हात लावला भाऊन सगळे केळे वेगवेगळे करून टाकले. काय धंदे भाई खुश हो गया. गिरे शंकर माझ्याकडे चिल्लर आहेत ना. चिल्लर आहेत ना. धन्यवाद धन्यवाद. हाँ गया अल्लाह आपको ज्यादा दे. चलो भाई चलो. आ गया भाई. ले भाई ले. आईडी दो भाई आईडी दो. गाईज भाऊला आयडी राहिलो. DK एमी. अर आला 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 आला. धन्यवाद धन्यवाद. काने फुकरे पाहिजे त्याचे. चलता भाई गाईज भिला काने फुक फुक काने फुक माय.